ही बातमी केवळ एक न्यूज नाही, आजचा हा विषय आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाला हादरवणार आहे। आज आपण ज्या घटनेबद्दल बोलतो ती घटना आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतेय। आपली शाळा सुरक्षित आहे का? आपली मुलं खरंच सुरक्षित आहेत का? आणि जबाबदारी नेमकी कोणाची? लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय येथे अवघ्या 12 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू आहे। एक निष्पाप मुलगी जिच्या हातात अजून स्वप्न होती, डोळ्यात भविष्य होतं आणि आयुष्यात अजून बरंच काही शिकायचं होतं, पण त्या स्वप्नांच्या, त्या आयुष्याच्या आज अंत झालाय। आरोप अत्यंत गंभीर आहेत। या चिमुकल्या मुलीवर मानसिक आणि शारीरिक छळ झाला असा थेट आरोप तिच्या वडिलांनी तक्रारीत केलाय आणि या तक्रारीत लातूर पोलिसांनी कोणताही विलंब न करता गंभीर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करणे, संगनमताने छळ आणि सर्वात गंभीर म्हणजे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे कलम सांगतं की हा प्रकार केवळ चूक नव्हे तर गंभीर गुन्हा आहे। पोलीस तपासाबाबत महत्त्वाची माहिती, घटनास्थळी पंचनामा, इन कॅमेरा स्वेच्छादन, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, शाळेचं रजिस्टर, सर्व कागदपत्रांची तपासणी सुरू आहे आणि या प्रकरणातील 2 आरोपींना अटकही करण्यात आली आहे। त्यांना पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। पण आजचा खरा प्रश्न वेगळा आहे। एवढ्या मोठ्या शैक्षणिक संस्थेत वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला हा छळ कसा सहन करावा लागला? वेळीच कुणाला काही का कळालं नाही? जबाबदार यंत्रणा झोपेत होत्या का? आज हा प्रश्न केवळ एका कुटुंबाचा नाही आहे, हा प्रश्न प्रत्येक पालकांचा आहे। आपली मुलं जेव्हा शाळेत, वसतिगृहात आपल्यापासून दूर असतात तेव्हा आपण त्यांना सुरक्षित हातात देतो? हा विश्वास तुटतोय का? ही घटना आपल्याला इशारा देते आहे। शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक नाही, शिक्षण म्हणजे सुरक्षितता, संवेदनशीलता आणि माणुसकी। जर हेच हरवत असेल तर समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? लातूर पोलिसांनी 0 टॉलरन्सची भूमिका घेतली आहे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार असल्याचंही स्पष्ट केलंय। पण न्याय फक्त होणं नाही, तो दिसलाही पाहिजे। खरं तर त्या चिमुकल्या मुलीला आपण परत आणू शकत नाही, पण तिच्या मृत्यूला अर्थ नक्की देऊ शकतो। सत्य समोर यायलाच हवं आणि दोषी सुटता कामा नये। ही बातमी आम्ही इथेच थांबवत नाही आहोत। या प्रकरणाचा प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मी आहे दत्तात्रय बेंबडे, तुमच्यासोबत शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह। परंतु आमची अनुष्का ही मुलगी अत्यंत हुशार, नवोदय विद्यालयामध्ये कुणाच्याही तिस्माल खानाच्या लेकराला जर ऍडमिशन द्या म्हटलं तर तिथं ऍडमिशन मिळत नाही। अत्यंत हुशार विद्यार्थ्यांच्या बुद्धीची चाचपणी करून त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा घेऊन त्या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतरच त्या विद्यार्थ्याची निवड होते आणि त्या निवडीमध्ये आमच्या मातंग समाजातील एक मुलगी त्या ठिकाणी जर निवडली गेली असेल आणि त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचा संशयाने तिचा जर मृत्यू झाला असेल असं जर त्या ठिकाणी निष्पन्न होत असेल तर आम्ही मात्र कोणाच्या बापाला सुद्धा घाबरणार नाही। मग ते काही असो, मला सरकारबरोबर जर एकदम करायची वेळ आली, इमानदारीने मी केल्याशिवाय राहणार नाही, परंतु इथं न्याय मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही। मी स्पष्ट तुम्हाला माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो।